Hello students, in last lecture we talked about series combination. Okay, last lecture आपण बघितलं series combination. Now today we are going to talk about the next one, parallel combination. Okay, see हे बघा, मला हे ऑलरेडी माहिती आहे की तुमचं हे 10वीत झालेलं आहे. मग तुम्ही म्हणाल सर तरी तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये किंवा हळू का शिकवताय? त्याचं कारण आहे तुम्हाला सगळ्यात जास्त न्यूमरिकल कॉम्बिनेशनवर येतात. ओके, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कॉम्बिनेशनवर न्यूमरिकल येतात. प्रॉब्लेम हा नाही आहे की मुलांना ते सुटत नाही, ते सुटतात, पण ते तुम्हाला लवकर सुटले पाहिजेत. त्यासाठी काही खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. ओके, म्हणून सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय कॉन्स्टंट, करंट, व्होल्टेज डिफरंट हे डोक्यात ठेवायचं. मग जर का मी तुम्हाला करंट विचारला असता कुठल्याही रेजिस्टरमधला तर तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं, कारण सगळीकडे सेम असतो करंट. ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत पटापट. ओके, that's why I am teaching it slowly. So next is which combination? A parallel combination. Okay, this is parallel combination. ठीक है, now पहिल्यांदा definition ऐका. When two resistors are connected one below another, when two resistors are connected one below another between two common points, that combination is called as parallel combination. Okay, one below another, एका खाली एक अरेंज केलेत. डायग्राम काढतो मी बघा एखादी. हा पहिला रेजिस्टर आहे आणि हा दुसरा रेजिस्टर आहे. ओके, दे आर वन बिलो अनादर बिटवीन टू कॉमन पॉइंट्स. हे खूप महत्वाचे बरं का. ओके, मी एक डायग्राम काढून दाखवतो मुद्दा म्हणून. इकडे बघा, पॉइंट दिसले ए अँड बी. ओके, कुठलं कॉम्बिनेशन आहे रे? बघितल्यावर आपल्याला वाटतं पॅरलल आहे. पॅरलल नाहीये, सिरीज आहे. का? बघा ना, पहिल्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा आणि मग पॉइंट आला. कळतंय का? त्यामुळं वर खाली काढलेत म्हणून पॅरलल नसतात. ऍक्च्युली ही एक लाईन सरळ करा, ते सरळच होतील. ते कन्फ्यूज करण्यासाठी असं काढतात. हे सिरीज कॉम्बिनेशन आहे, पॅरलल नाहीये. हा, पण तेच जर का असं असतं, हा ए आणि हा बी, आता हे झालं पॅरलल कॉम्बिनेशन. कारण दोन पॉइंटच्या मध्ये तुम्ही वर खाली लावले तर पॅरलल कॉम्बिनेशन होतं. ओके, दोन पॉइंटच्या मध्ये तुम्ही एकानंतर एक लावले तर सिरीज कॉम्बिनेशन होतं. ओके, त्यामुळे फक्त वर खाली काढलेत म्हणून पॅरलल नसतं. ओके, ते लक्षात ठेवा. सो हे नुसते वर खाली नाही काढले, तर दोन पॉइंटच्या मध्ये लावलेत. ओके, कळलं? सो दिस इज विच कॉम्बिनेशन? पॅरलल कॉम्बिनेशन. कळलं पहिल्यांदा पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, सो when two or more resistors are connected one below another between two common points, then that combination is called as parallel combination. कळलं? आता तेच करायचं जे आपण लास्ट लेक्चरला केलं. लास्ट लेक्चरला आपण सिरीज कॉम्बिनेशनचे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढला होता. या लेक्चरला आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशनचं काढायचं आहे. ओके, सो विल स्टार्ट विथ दॅट. बघा इकडे आता. सो त्याला मी नाव देतो आर पी. पॅरलल आहे ना. सर्किट कंप्लीट करू पहिल्यांदा आपण. सो आय कनेक्टेड अ सेल, अ की, ठीक आहे. सर्किट कंप्लीट झालं. द व्हॅल्यू ऑफ दिस रेजिस्टन्स इज R1, R2 प्लस मायनस. पोटेन्शियल किती क्रिएट करणार आहे बॅटरी? V. कळलं? ओके, हां, याची व्हॅल्यू आहे R1, याची व्हॅल्यू आहे R2. दे आर इन विच कॉम्बिनेशन? पॅरलल. ओके, नाउ लुक एट द करंट फ्लो. इकडनं करंट निघाला. किती करंट निघाला रे? I. आला करंट इकडे, आला का इथे करंट? ओके, आता याला ॲक्च्युली ना जंक्शन म्हणतात.
तुमच्या 11वीच्या पुस्तकाचा शब्द नाही आहे, 12वीत शिकवेल मी तुम्हाला. फक्त लक्षात ठेवा, जिथे करंट डिवाइड होतो ना त्याला जंक्शन म्हणतात. ओके, सो करंट पोचला जंक्शनला, एला पोचला. आता इथून किती करंट आला रे इकडे, आय. पण आता करंट डिवाइड होणार, स्प्लिट होणार ना करंट स्प्लिट झाला. हा जो टोटल करंट होता त्यातला काही करंट वर गेला, काही खाली गेला. मग इकडे जो करंट गेला त्याला मी नाव दिलं I1 आणि इकडे जो करंट गेला त्याला मी नाव दिलं I2. ओके, I1 I2 ची व्हॅल्यू सेम आहे का, नाही. सेम कधी असेल रे, जेव्हा या दोघांची व्हॅल्यू सेम असेल. समजा या दोघांची व्हॅल्यू सेम आहे आणि इकडनं 100 अँपियर करंट आला, तर इकडे 50 जाईल, इकडे 50 जाईल. पण आता दोघांची व्हॅल्यू सेम आहे का, नाही. त्यामुळे इथे जाणारा करंट आणि इथे जाणारा करंट सेम नाही आहे. ओके, मग सिरीज आणि पॅरलल मधला पहिला डिफरन्स काय रे, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये पूर्ण सर्किटमध्ये कुठेही गेलात तरी करंट काय आला होता, सेम. इथे तसं होत नाही. ओके, करंट इज नॉट सेम. आता करंट काय, करंट कुठला डिव्हाइस मोजतो, ॲमीटर. म्हणजे मी इथे एक ॲमीटर लावला, इथे एक ॲमीटर लावला आणि इथे एक ॲमीटर लावला. किती ॲमीटर लावले, 3. तिघांमधलं रिडिंग सेम असेल का, नाही. याच्यातलं जास्त असेल, या दोघांमधलं कमी असेल. कळलं का, कारण करंट डिवाइड झाला. ओके, सो पहिला डिफरन्स आहे, इन सिरीज कॉम्बिनेशन करंट इज कॉन्स्टंट, इन पॅरलल कॉम्बिनेशन करंट इज नॉट कॉन्स्टंट. सो इथे मी लिहिणार आहे करंट इज नॉट कॉन्स्टंट, म्हणजेच आय इज डिफरंट. आय इज डिफरंट. कळलं. ओके, कारण कळलं, कारण तो करंट स्प्लिट झाला ना. सिरीजमध्ये त्याला स्प्लिट व्हायला चान्सच नव्हता, कारण हे सगळे एका they were one after another, so current doesn't get split. Here current can get split. हां, परत इकडनं I1 चालला, इकडनं I2 चालला, परत इकडे एकत्र आले ना, आणि इकडनं किती जाणार, I. म्हणजे बॅटरीमधून जेवढा करंट निघाला होता तेवढाच परत येतो, पण तो स्प्लिट होऊन जातो ना. दॅट्स वाय आय इज डिफरंट. इन विच कॉम्बिनेशन, पॅरलल. कळलं, समजलं. आता पुढे आता मी घेतला वोल्ट मीटर. काय घेतला, वोल्ट मीटर. इथे लावला, रिडिंग मोजलं, मग इथे लावला. म्हणजे पहिले R1 ला लावून रिडिंग मोजलं, मग R2 ला लावून रिडिंग मोजलं. ओके, आणि नंतर मी इकडेच लावून टाकलं डायरेक्ट. कळतंय का, ए आणि बी लाच लावून टाकला, म्हणजे या दोघांना लावला ना. ओके, पहिले R1 ला लावला, मग R2 ला लावला, आणि मग दोघांच्या पॅरलल कॉम्बिनेशनला लावला. तर मला असं ऑब्झर्वेशन आलं की व्होल्टेज रिमेन्स सेम. म्हणजे इथं जर का 2 वोल्ट आलं तर इथे पण 2 वोल्ट आणि इथे पण 2 वोल्टच येणार. याचा अर्थ इन पॅरलल कॉम्बिनेशन आय इज डिफरंट बट व्ही इज कॉन्स्टंट. सो आय डिफरंट आहे पण व्ही काय, कॉन्स्टंट आहे. सो इन पॅरलल कॉम्बिनेशन करंट इज डिफरंट बट व्ही इज कॉन्स्टंट. सो आय इज डिफरंट, व्ही इज कॉन्स्टंट. कळलं, क्लिअर. ओके, याचा अर्थ सिरीज आणि पॅरलल एक्झॅक्टली अपोजिटली काम करतात, असं लक्षात ठेवा. ओके, आता डेरिव्हेशन सोपं झालंय. आता तुम्हाला कळलंय काय करायचंय. सगळीकडे कोण कॉन्स्टंट आहे, व्ही. ते रब करून टाकू, ते तुम्हाला समजावं म्हणून काढतोय मी. बघा आता इकडे कोण आहे, R1, इकडे कोण आहे, R2. V इज कॉन्स्टंट बट I इज डिफरंट. इकडे I1 आहे, इकडे I2 आहे ना. मग टोटल करंट काय असणार आहे, टोटल करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2. इक्वेशन 1. ओके, सो टोटल करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2 युजिंग ओम्स लॉ. काय येणार आहे ओम्स लॉ, जनरल लिहितो आपण, V इज इक्वल टू IR ना. सो I इज इक्वल टू V अपॉन R. R खाली गेला. ओके, पहिला रेजिस्टर किती आहे रे, R1. V कॉन्स्टंट, करंट किती आहे, I1. पहिलं इक्वेशन कळलं. दुसरं I2 इज इक्वल टू V अपॉन R2. बरोबर. अँड तिसरं टोटल करंट I इज इक्वल टू V अपॉन R, पण त्या टोटललाच आपण नाव दिलंय RP. कळले इक्वेशन्स, ओम्स लॉ यूज केला.
सबस्टिट्यूशन्स करा. इक्वेशन 1 बिकम्स काय येणार 1 बघा, आयच्या जागी काय लिहायचं रे, व्ही अपॉन आर पी इज इक्वल टू आय वनच्या जागी व्ही अपॉन आर वन प्लस व्ही अपॉन आर टू. ठीक आहे. सो व्ही अपॉन आर पी इज इक्वल टू व्ही कॉमन काढा, 1 अपॉन आर वन प्लस 1 अपॉन आर टू. व्ही गेट्स कॅन्सल. काय राहिलं रे, 1 अपॉन आर पी इज इक्वल टू 1 upon R1 plus 1 upon R2. So this is the equivalent resistance of which combination? Parallel combination. Color. Okay. So can I say that in parallel combination, okay, the equivalent, the reciprocal of equivalent resistance is equal to sum of reciprocal of individual resistor. परत एकदा सांगतो ऐका. कुठलं कॉम्बिनेशन, पॅरलल. इन पॅरलल कॉम्बिनेशन द रेसिप्रोकल ऑफ इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल रेझिस्टर्स. समजलं. ओके. ठीक आहे. आता इथे किती रेझिस्टर होते रे, 2. तुम्ही 10 घ्या, 15 घ्या, यू कॅन टेक n नंबर. सो काय येईल n नंबरचा फॉर्म्युला, 1 अपॉन आर पी equal to 1 upon R1 plus 1 upon R2 up to 1 upon Rn. So you can connect up to Rn. ठीक है, समजलं. So this is the formula for which combination? Parallel combination. तुम्ही ह्याचा पण समेशन लिहू शकता. Summation of this is written like this: 1 upon Rp is equal to summation of 1 upon Ri, where I takes values from 1 to n. हे रीड कसं करायचं ते बघा. 1 upon Rp is equal to summation of 1 upon Ri, where I is a general which takes values from 1 to n. I ची कमीत कमी व्हॅल्यू 1 आहे, जास्तीत जास्त व्हॅल्यू n. कळलं. ओके. सो हे झालं कुठलं कॉम्बिनेशन, पॅरलल. ओके. आता साधा विचार करा. सिरीजमध्ये मी तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता, जर तुम्हाला रेझिस्टन्स वाढवायचा असेल, okay, if you want to increase the resistance, you use which combination? Series combination. कारण तिथे कसं आलं होतं रे इक्वेशन आपलं सिरीज मध्ये, असं आलं होतं ना, RS is equal to R1 plus R2. हे आलं होतं ना सिरीज मध्ये. म्हणजे सिरीज मध्ये व्हॅल्यू काय होते रे, वाढते ना, बेरीज आहे ना डायरेक्ट. इथे पण बेरीजच आहे. अरे पण ही बेरीज कशाची आहे, रेसिप्रोकलची आहे ना. आणि रेसिप्रोकल हा नेहमी 1 पेक्षा छोटा असतो. रेसिप्रोकल ऑफ नंबर इज ऑलवेज लेस दॅन 1. म्हणजेच याचा अर्थ काय झाला रे, जर तुम्हाला रेझिस्टन्स वाढवायचा असेल, देन यू शुड यूज विच कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन. पण जर तुम्हाला रेझिस्टन्स कमी करायचा असेल, देन यू शुड यूज पॅरलल कॉम्बिनेशन. सो पॅरलल कॉम्बिनेशन डिक्रीजेस द रेझिस्टन्स, सिरीज कॉम्बिनेशन increases the resistance. डिफरन्स कळलाय. जर तुम्हाला रेझिस्टन्स कमी करायचा असेल तर तुम्ही सिरीज कॉम्बिनेशन नाही वापरू शकत, पॅरललच वापरायला लागणार. ओके. ठीक आहे. सिरीज आणि पॅरललच्या अजून पण काही प्रॉब्लेम्स आहेत. ओके. म्हणजे इकडे बघा, हे कुठलं कॉम्बिनेशन आहे, हे सिरीज कॉम्बिनेशन. चालेल, R1 R2. ठीक आहे. आता करंट काय राहतो सिरीजमध्ये, कॉन्स्टंट. इथे करंट कॉन्स्टंट आहे का, नाही. ओके. न इमॅजिन करा, रेझिस्टर म्हणजे काय रे, आपण घरात जे काय इन्स्ट्रुमेंट वापरतो ना ते रेझिस्टर आहेत. जो डिव्हाइस करंट यूज करतो तो रेझिस्टर. फॅन रेझिस्टर, ट्यूबलाईट रेझिस्टर, टीव्ही रेझिस्टर आहे. ओके. हा फक्त ते अप्लायन्स आहेत. आपण अप्लायन्सची डायग्राम नाही ना काढू शकत, म्हणून आपण त्याला सिम्बॉल दिला आणि रेझिस्टर. ओके. मग आता इमॅजिन करा हे 2 बल्ब्स आहेत. ओके. म्हणजे रेझिस्टर हा एक प्रकारे बल्बच आहे ना. एव्हरी बल्ब इज अ रेझिस्टर. सो दीज आर द 2. हे इलेक्ट्रिकल सिम्बॉल आहे बल्बचं. ओके. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं की स्विच ऑन द सेकंड बल्ब. दोन्ही नाही लावायचे, फक्त सेकंड बल्ब स्विच ऑन करा. ओके.
Can you do it here? No, you cannot do that. का? कारण हे सिरीज कॉम्बिनेशन आहे ना. मग तुम्हाला हा ऑन करावाच लागेल तरच ह्याच्यात करंट जाईल. ओके, मग आता साधा विचार करा. घरात इमॅजिन करा एक घर आहे, त्या घरात 4 रूम्स आहेत. ओके, मीटरमधून एक लाईन येते. ओके, मग ती आपण घरात एक स्विच बोर्ड बनवतो. स्विच बोर्ड म्हणजे त्याला MCBC म्हणतात, MC म्हणतात, म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर्स, MCBs. ओके, त्याला MCBs म्हणतात. ओके, आता ते जे MCBs आहेत, ओके, ते MCBs हे ॲक्च्युली एक प्रकारे फ्यूजचं काम करतात, ऑन ऑफ. लोड जास्त आला की MCBs ड्रिप होतात, म्हणजे खाली पडतात. मग आपण परत ते सर्किटमध्ये जॉईन करतो, मग चालू होतं सगळं. मग तिथून एक वायर येते. ओके, आणि ती जी वायर आहे, मग आपल्या घरात स्विच बोर्ड असतो. पहिल्यांदा आपण काय करतो, तिथून ती वायर 4 पार्टमध्ये डिवाइड करतो, कारण 4 रूम्स आहेत ना. ओके, मग एका रूममध्ये आल्यानंतर आपण स्विच बोर्ड बसवतो. ओके, स्विच असतात ना त्याच्यावर. मग समजा 4 ट्यूबलाईट आहेत आणि 2 फॅन लावले तुम्ही, तर असं होत नाही ना की शेवटची ट्यूबलाईट लावायची तर पहिली पण लावायला लागते. नाही का, कारण आपण डिवाइड केले, म्हणजे आपण कुठलं कॉम्बिनेशन केलं, पॅरलल. इथं इमॅजिन करा, हे जर का बल्ब असते ना तर काही प्रॉब्लेम नव्हता. तुम्हाला मी सांगितलं ना 2 नंबरचा बल्ब लावा, तर तुम्ही इकडे एक की लावली असती, इकडे एक की लावली असती, ही की बंद केली असती, म्हणजे ही ऑन केली असती, ही ऑफ ठेवली असती. फक्त हाच बल्ब लागेल, हा नाही लागणार. म्हणजे याचा अर्थ घरात आपण जे वापरतो ते पॅरलल कॉम्बिनेशन आहे, सिरीज नाही आहे. म्हणून तर तुम्हाला स्विच बोर्ड मिळाला आहे ना, कारण ती वायर तुम्ही डिवाइड केली, एक ट्यूबला गेली, एक फॅनला गेली, एक टीव्हीला, एक फ्रीजला. ओके, आणि मग तुमच्याकडे कंट्रोल आला, म्हणजे स्विच आला ना. सो दॅट्स वाय पॅरलल कॉम्बिनेशन इज मोर ऑफनली यूज्ड दॅन सिरीज कॉम्बिनेशन. सिरीजपेक्षा पॅरललला जास्त ॲप्लिकेशन्स आहेत असं म्हणू शकतो आपण. ओके, सिरीज कामाचंच नाही असं नाही म्हटलं मी. फ्यूज जो असतो ना, मी सांगितलं ना MCBs म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर्स, हे फ्यूजचं काम करतात. पूर्वी फ्यूज असायचे, आता फ्यूजची जागा MCBनी घेतली आहे. ओके, मिनिएचर सर्किट ब्रेकर सर्किट ब्रेक करतात ना, म्हणजे फ्यूजचंच काम करतात. लोड जास्त आला की ते ड्रिप होतात. ड्रिप म्हणजे काय, ऑफ होतात. ओके, आणि मग तुम्ही ऑन करता म्हणजे परत तुम्ही फ्यूज जॉईन केला. गॉट इट? समजलं? सो बोथ कॉम्बिनेशन्स आर इक्वली इम्पॉर्टंट. ओके, तुम्हाला जे न्यूमेरिकल्स येतील 12वीत किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, ते सर त्यात सिरीज असेल का पॅरलल नाही, त्यात मिक्सचर असतं, काही करतात. ओके, म्हणजे इकडे बघा, हे 2 कसे आहेत, पॅरलल, म्हणजे याचं उत्तर येईल RP, आणि RP आणि हा कसा आहे, सिरीज, लाईक दॅट. सो यू विल गेट कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स. पण त्यासाठी आपलं बेसिक स्ट्रॉंग पाहिजे. जर आपल्याला हे बेसिक स्ट्रॉंग असेल तर मग किती कॉम्प्लिकेटेड आलं तरी तुम्ही ते सिम्प्लिफाय करू शकता. ओके, सो हिअर वी फिनिश विथ द 2 combinations, series combination and parallel combination. In next lecture we are going to talk about the numericals on this. Okay, thank you.